प्रेज द लॉर्ड चर्च. आपल्या सर्वांचं या सर्व्हिसमध्ये ख्रिस्त येशूच्या नावामध्ये स्वागत आहे. आणि जे पण आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत त्या सर्वांचं आम्ही ख्रिस्त येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. प्रियानो, ही वेळ आहे देवाची आराधना करण्याची, त्याची स्तुती करण्याची. आणि देवाचं वचन सांगतं, स्तोत्र संहिता 105 वचन 1 आणि 2, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा. आमेन. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा गोष्टी केलेल्या आहेत, अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला त्याचं उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद द्यायचा आहे. आणि ही वेळ घेणार आहोत आपण, त्याच्या नावाला उंचावणार आहोत, त्याच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. आमेन. आणि ही वेळ घेऊया आणि आपल्यामध्ये क्वाय टीम आहे, ती आपल्याला स्तुती आराधनेमध्ये चालवणार आहे. त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि ही वेळ आपण त्यांच्या हातात देऊया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमेन. आम्ही स्वतंत्र लोक आहोत. आमेन. आणि आत्मिकरित्या आणि शारीरिकरित्या देखील आम्ही पूर्ण स्वतंत्र आहोत. हालेलुया. क्योंकि वो यीशु ने हमें सारे पापों से छुड़ाया. आमेन. इसलिए वो गीत हम गाएंगे की येशू ने हमें छुड़ाया आणि पूर्ण गौरव आज आम्ही त्या परमेश्वराला देऊया. तयार आहात का तुम्ही? आमेन. जो साथ है
हात उठा कर तो गाव हालेलुया तो गाव हालेलुया तो गाव हालेलुया तो गाव हालेलुया शालोम शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम शालोम शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम तो गाओ हालेलुया 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 धन्यवाद यीशु थैंक यू Amen. काय तुम्ही आनंदित आहात? Amen. त्याचं प्रेम हे त्या सागराच्या पलीकडचं आहे. Amen. तर का नाही आपण हे गीत गाऊया सागर से भी गहरा. Amen. का नाही त्याचे ऍक्शन सगळ्यांना माहित असतील. मला माहिती आहे की सगळेजण जुने आहात. ओ सागर से भी गहरा पर्वत से भी ऊंचा तारों से भी ज्यादा प्यार है तेरा ओ सागर से भी गहरा पर्वत से भी ऊंचा तारों से भी ज्यादा प्यार है तेरा प्यार है तुझसे ही प्यार है ओ प्यार है तुझसे प्रभु प्यार है तुझसे ही प्यार है वो प्यार है तुझसे यीशु तुझसे यीशु वो सागर से भी गहरा पर्वत से भी ऊंचा तारों से भी ज्यादा प्यार है तेरा सागर से भी गहरा पर्वत से भी ऊंचा तारों से भी ज्यादा प्यार है तेरा प्यार है तुझसे ही प्यार है ओ प्यार है तुझसे प्रभु प्यार है तुझसे ही प्यार है ओ प्यार है तुझसे यीशु तुझसे यीशु तुझसे यीशु हालेलुया हालेलुया प्यार है तुझसे गाणे सगळे मिळून ओ हालेलुया हालेलुया
प्यार है तुझसे। गाने सगळे मिळून हालेलुया 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 प्यार है तुझसे हो हालेलुया हालेलुया प्यार है तुझसे। गाणे जोरदार टाळ्या वाजवा त्या परमेश्वराला स्तुती देऊया. Oh thank you Jesus. Oh we welcome you. Oh प्रभू आम्ही सन्मान करतो या जागेमध्ये पित्या. Oh तुझं प्रेम एक विदर्भित आहे त्याबद्दल धन्यवाद. Oh गाणे आपण याच्या उत्तम देऊ शकतो. गाणे आपण त्याला परमेश्वरा याच्या उत्तम देऊ आपण. Oh Jesus. Oh thank you Jesus. Oh we welcome you. Oh we honor you Jesus. Thank you Jesus. गाणे आपण आपले डोळे या समय बंद करूया त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. पिता धन्यवाद प्रभू या वेळेसाठी या दिवसासाठी धन्यवाद पिता. ही वेळ दिली पिता की प्रभू तुझी आराधना करण्यासाठी त्याबद्दल धन्यवाद पिता. प्रभू तुझ्या दयेसाठी धन्यवाद पिता की प्रभू तुझी दया आमच्या जीवनावर प्रत्येक आणि प्रत्येक दिवसा प्रभू ती आहे त्याबद्दल धन्यवाद पिता. का नाही आपण आपले मुख उघडा आणि त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायला लागूया समोर. प्रभू आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी प्रभू तुला शुक्रिया म्हणतो पिता. कारण की प्रभू तू एक दयाचा सागर आहे पिता. कारण की प्रभू तू या जगाला निर्माण केलेला आहे पिता. प्रभु सारी दुनिया प्रभु तूने ही निर्माण की है पिता. प्रभु हमको भी तूने ही बनाया है प्रभु. तेरे स्वरूप में हमको बनाया इसलिए धन्यवाद पिता. Thank you Jesus. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम. आदरा शुक्रिया तेरा, शुक्रिया 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 यीशु तेरा. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. वो क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया शुक्रिया शुक्रिया
यीशु तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 यीशु तेरा हो तेरा शुक्रिया करो बोलो। प्रभु जी हम तेरा शुक्रिया कहते हैं प्रभु, क्योंकि तूने हमें सब चीज से आजाद किया है प्रभु। प्रभु जी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभु जी, कारण तू सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे प्रभु. Thank you, Father. तू ही है जो मुझको छुड़ाता, तू ही है वो जो मुझको संभालता. देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको बुलाता. मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. तू ही है वो जो मुझको उठाता, तू ही है वो जो मुझको चलाता. देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको दौड़ाता. आइए अपने हाथ उठा कर कहे, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हो, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. आइए अपने हाथ उठाकर उस परमेश्वर को धन्यवाद दे वो आजादी के लिए. शानारा रे रे राना, तेरे लहू से आजाद हुआ हूँ. ओ
thank you, Lord. Oh, धन्यवाद यीशु. Oh, thank you, Lord. धन्यवाद यीशु. Oh, thank you, Lord. मैं आजाद हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. Oh, thank you, Lord. तेरे लहू से आजाद हुआ हूँ मैं सारे श्रापों से. We just praise your name, oh Lord. Share rana re na. तेरी महिमा गाए सदा. Oh, thank you, Lord. Oh, धन्यवाद यीशु. Oh, thank you, Lord. आणि आपण वचनामध्ये जाणार आहोत आणि आपल्यामध्ये पास्टर सुधीर साबळे आहेत, ते वचनातून आपल्याला चालवणार आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि त्याचबरोबर ट्रान्सलेशनसाठी आपल्यामध्ये ब्रदर प्रशांत बोडे आहेत, ते पण पुढे येत असताना त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजू. Amen, amen. Thank you. Hallelujah. Hallelujah. No, you will have a stand. Yes. Thank you. It's wonderful to be come together in the presence of God. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये एक आनंददायक आहे. God is good God, परमेश्वर हा चांगला देव isn't आहे. it? हो की He's a नाही? good God. तो चांगला Would देव you आहे. just lift your hand and say, I am a blessing, मी आश I am a hope, I'm a hope, I am a promise. I'm a promise. Just as you are standing, just close your eyes. आपले डोळे आपण बंद करूया. The presence of God देवाचं सानिध्य is here. ह्या ठिकाणी आहे. हालेलुया. Just say, Jesus, Yeshu, येशू, Yeshu, येशू, Jesus. जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. हालेलुया. Where 2 or 3 gathers together in my name, I am in midst of them. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहे, तिथे मी आहे. The Holy Spirit of God is here. देवाचा पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. Jesus is here. येशू ह्या ठिकाणी आहे. Thank you, Father, for your wonderful presence, O God. पित्या, आम्ही तुझ्या सानिध्याबद्दल धन्यवाद देतो. In your presence there is a joy. तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. There is a freedom. तिथे स्वातंत्र्य आहे. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्म्या. Amen. आमेन. Please be seated, आपण friends. खाली बसूया. Dear friends, प्रिय मित्रांनो, I believe the Lord will speak to our lives. आणि आज परमेश्वर आपल्या जीवनाशी बोलणार आहे. Amen. आमेन. You know, I know I have a less time with me, माझ्याकडे थोडा वेळ आहे, but then, you know, we will be listening God's word, आणि आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. and I'll try to be precise, आणि मी थोडक्यामध्ये सांगण्याचा but we प्रयत्न need करणार to आहे. hear God's word, पण आपण देवाचं वचन ऐकलं पाहिजे, because word of God gives life. कारण देवाचं वचन हे जीवन देतं. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So I'm going to talk about storms in the life, आणि मी जीवनामध्ये येणाऱ्या वादळांविषयी बोलणार आहे. and I'm going to speak from the Bible 2 kinds of storms, आणि पवित्र शास्त्रामधून आज 2 प्रकारचे वादळ आपण पाहणार and आहोत. I'm going to speak about 2 people who is sleeping in the storms. आणि मी बोलणार आहे 2 लोकांविषयी जे वादळामध्ये झोपले होते. Some of you might know who they are.
तुम्हाला माहीत आहे कदाचित कोण ते आहेत. But then, if you look in Mark chapter 4, verses 35 to 41, आणि मार्क शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 35 ते 41 वचनामध्ये जर आपण पाहिलं, the Mark chapter 4 explains, whole chapter explains about teachings of Jesus Christ. आणि पूर्ण 4 अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण आपल्याला सांगतं. Jesus taught in that chapter the parable of sowing of the seed. आणि त्या पेरणी करण्याच्या दाखल्याविषयी त्या अध्यायामध्ये सांगितलेलं And आहे. after sharing other things with the disciples, आणि आणखीन काही गोष्टी प्रभू येशूने आपल्या शिष्यांबरोबर सांगितल्यानंतर then he decided to go on to other side of the sea. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण त्या समुद्राच्या पलीकडे जाऊया. So in chapter 4 verse 35 says, आणि मार्क 4 अध्याय 35 वचन सांगतं, on the same day, the day is the same, mark out. On the same day, त्याच दिवशी the day when he was giving them the parable of sowing of the seed. आणि ज्या दिवशी पेरणाऱ्याचा दाखला सांगितला त्याच दिवशी In the evening, संध्याकाळच्या वेळी he said to them, त्यांनी त्याला सांगितलं, let us cross over to the other side. आपण समुद्राच्या पलीकडे जाऊया. Let us cross to the other side of the, whatever the, other side of the sea. आणि त्या समुद्राच्या पलीकडे आपण जाऊया. And there was a time they left multitude. आणि त्यांनी अनेक लोकांना त्या ठिकाणी सोडून ते गेले. See, one thing you have to understand in your life. आणि एक आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवण्यासाठी There गोष्ट is आहे. always a time in your life that you have to leave something. आणि आपल्या जीवनामध्ये कधीतरी आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतात. People love crowd. आणि लोकांना गर्दी आवडते. There is a time that they love crowd. Multitude was there. आणि त्या ठिकाणी लोक खूप होते आणि ते आवडत होते They त्यांना. were listening God's word. आणि ते देवाचं वचन ऐकत होते. But there was a time they have to leave that. आणि एक वेळ अशी आली की त्यांना सोडून जावं लागलं. Jesus desired to go with you to other side. आणि प्रभू येशू तुमच्या बरोबर त्या दुसऱ्या बाजूला जाण्यास तयार आहे. Amen. आमेन. Would you say, God, Jesus, प्रभू येशू desire desire that I may that I may pass over. pass over. प्रभू येशू प्रभु यीशु त्याची इच्छा आहे त्याची इच्छा आहे की मी पलीकडे जावं. Friends, you may मित्रांनो. be in a situation in your life कदाचित तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनामध्ये असाल where you are at one place stuck for certain things. आणि काही वेळ तुम्ही एका ठिकाणीच अडकून राहिलेले आहात. Maybe in your workplace, कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणी, maybe in your life, तुमच्या जीवनामध्ये कुठल्या भागामध्ये you are stuck because of certain things. तुम्ही अडकून आहात काही गोष्टींमुळे. I do not know what that situation is. मला माहित नाही ती गोष्ट काय आहे, But one thing for sure, परंतु एक मात्र सत्य आहे. the heart of the Lord, देवाचं हृदय heart of our Lord Jesus, आणि प्रभू येशूचं हृदय that he wants you to take to other side. त्याची इच्छा आहे की तुम्हाला पलीकडे घेऊन जावं. Amen. Amen. And he wants you to go. He wants that he should come along with you. आणि त्याची इच्छा आहे की तो तुमच्या बरोबर त्या पलीकडच्या And ठिकाणी Bible says जावा. as they were traveling, आणि पवित्र शास्त्र सांगतं जसं ते प्रवास as they करत were होते going, आणि ते जात असताना Jesus was sleeping. येशू झोपी गेला. Everybody said Jesus was sleeping. येशू झोपी गेला. He was sleeping. They were sleeping. तो झोपलेला होता. And these disciples, they were trying to go further. आणि हे शिष्य हे पुढे जाण्याचा प्रयत्न करत They होते. were trying to go further. आणि शिष्य पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, But it was not possible. परंतु ते शक्य नव्हतं. It was not possible. शक्य नव्हतं Because there was a big wind flowing against them. आणि त्यांच्या विरुद्ध एक जोराचा वारा येत It was होता. a storm. ते वादळ होतं. These fishermen हे मासे धरणारे who are लोक trained, आणि हे प्रशिक्षित असे होते experienced आणि अनुभवी असे about होते. this ocean or the sea. त्यांना समुद्राविषयी अनुभव होता. In their heart now they started fearing, आणि हृदयामध्ये आता ते भिऊ लागले, the trembling. ते घाबरू लागले. The reason is
तर कारण काय The होतं? water was getting into the ship. आणि ते पाणी त्या In the boat. नावेमध्ये येत होतं. Most probably all 10 of them, आणि 10चे 10 शिष्य they were trying to bring that water and pull that out. आणि ते पाणी त्या बोटमधून कदाचित बाहेर फेकत Other असतील. two they were trying to row that boat आणि ते प्रयत्न करत होते की नाव हाकावी somehow to go further. आणि कसं तरी करून पुढे जावं Keep that whole boat into control. आणि पूर्ण ती नाव नियंत्रणामध्ये ठेवायचा प्रयत्न करत होते. And it was a tough time. आणि एक कठीण परिस्थिती होती. Sometimes this tough time comes in our life. आणि आपल्या जीवनामध्ये देखील कठीण परिस्थिती There येतात. are tough times in our life. आपल्या जीवनामध्ये कठीण Somehow we परिस्थिती try to save our boat. आणि कसं तरी आपण आपली नाव वाचवायचा Somehow we प्रयत्न try करतो to save our lifeboat. आणि जीवनाची नौका आपण वाचवायचा प्रयत्न करत असतो. And one of the guy, I think so, should be Peter, आणि कदाचित पेत्र त्या ठिकाणी होता because he had always a boldness. आणि तो एक बोल्ड एक धैर्यवान शिष्य होता. It says there was a great windstorm, आणि असं सांगण्यात येतं की तिथं एक मोठं वादळ आलं and he goes and he wakes up. Jesus, wake up! आणि त्यांनी जाऊन प्रभू येशूला उठवलं. प्रभू येशू उठ. And he says, आणि तो म्हणतो, Teacher, गुरुजी do you not care तुला आमची काळजी नाही that का? we are perishing? आणि आमचा नाश होत आहे. Do you not care तुला आमची काळजी नाही का? that we are perishing? आमचा नाश होत आहे. What does the John 3:16 says? योहान 3:16 काय सांगतं? God so loved the world देवाने that एवढी he जगावर gave प्रीती his केली, only begotten son, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर whoever विश्वास believes ठेवतो, him shall not perish. perish. The Lord God Almighty has given his only son. त्या पित्याने आपला एकुलता एक For पुत्र what? देऊन टाकला. कशासाठी? You know, did Jesus said, hey, let's go to the middle of the sea and get drowned? प्रभू येशू असं म्हणला का की आपण मध्यभागी जाऊ समुद्राच्या आणि मग बुडून जाऊ? What do you think? काय तुम्ही विचार करता? What do you think? काय विचार Did करता? Jesus said that? येशू असं बोलला का? No. नाही. He said, let us go other side. नाही नाही, प्रभू येशू म्हणला की त्या पलीकडे आपण जाऊया. And Jesus gets up. आणि मग प्रभू येशू उठतो. आणि मग काय होतं? And what happened? आणि आता काय होतं? Verse 38, I'm going to read again, okay? But he was in stern asleep on a pillow. And they awake him and said to him, Teacher, do you not care that we are perishing? तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहो तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? What do you think? काय वाटतं तुम्हाला? Jesus, if with them Jesus would have not perished? आणि त्यांच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त बुडाला नसता का? It was very challenging. आणि आव्हानात्मक आहे. I don't know how many of you have faced storms. मला माहित नाही तुम्ही किती वादळांना Anybody? सामोरं गेला आहात. Anybody in their life have faced storms? वादळाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सामोरं गेला आहात का? You know, once I was in a 13,000 feet, आणि मी 30,000 फूटच्या 13, उंचीवर होतो. 13. 13,000 maybe 13 उंचीवर or होतो. half or maybe 14,000 feet. 14,000 फीटच्या उंचीवर And होतो. it was a snowstorm. आणि एक बर्फाचा वादळ आलं. And you know, my tent was maybe 100 meters away. आणि माझा तंबू 100 मीटर लांब असा होता. And I was walking. आणि मी चालत होतो. In my hand there was a stick. There And was it was a whole snow and you know ice. आणि माझ्या हातामध्ये काठी होती, पूर्ण बर्फ होता. I had my haversack. आणि माझी बॅग माझ्या पाठीवर होती. And it was a snowstorm. आणि बर्फाचा वादळ येत होतं. And I was walking. आणि मी चालत होतो. And in my mind, hey, listen, I'm on the mountain. आणि ऐका, मी पर्वताच्या वर होतो. This whole storm can blow me away.
आणि ह्या वादळामुळे मी उडून गेलो असतो. And it for 100 meter, it took me almost, I don't know how much time. And I was thinking my tent should come close. You And know, she should come, I should go. I don't know what was it, but it was a tough time. आणि एक कठीण परिस्थिती होती त्या वादळामध्ये आणि माझा टेंट 100 मीटर अंतरावर होता आणि मला असं वाटत होतं की मी कधी तिथे पोहोचेल. Friends, in your life, मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये storm comes. वादळ येतात. You like or don't like. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, Storm is always in our life. It comes. It might come in our marriages. आणि वादळ नेहमी आपल्या जीवनामध्ये येत असतात. It can come on our businesses. कदाचित आपल्या विवाहामध्ये, व्यवसायामध्ये. And what should we do when the storm and the strong wind comes in our life? आणि ज्यावेळेस असं वादळ येतं त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, What should we do? काय करायला पाहिजे. First thing, I have learned one thing. आणि मी माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट शिकलो, Stop negative thoughts. नकारात्मक गोष्टी थांबवा, Have faith. विश्वास ठेवा. Amen. आमेन. And Jesus, I think it was Peter, and he went, Jesus, are you sleeping? आणि पेत्र येशूला म्हणला की प्रभू तू झोपलेला Are you आहेस, not caring for us? तू माझी आमची काळजी करत नाही का. What does the Psalms 121 verse 4 says? आणि स्तोत्र 121 आणि 4थं वचन काय सांगतं, What does it says? काय सांगतं. Behold, he who keeps Israel shall neither slumber nor sleep. जो इस्रायलाचं संरक्षण करतो, जो दुलकी घेत नाही व झोपत नाही. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Listen, my brother, my sister. प्रियांनो, माझं ऐका. When you go through the storms, तुम्ही वादळातून जात you असताना might think Jesus is sleeping. तुम्हाला वाटेल की येशू झोपलेला आहे. You know, he was in physical form that time, तो शरीरामध्ये होता but I त्यावेळेस. believe all the angels were there. परंतु माझा विश्वास आहे की सर्व देवदूत त्या ठिकाणी होते God was there with him. आणि पिता त्याच्या He बरोबर was होता. he himself is a God. तो स्वतः देव आहे No storm would have able to drown him down. आणि कुठलंही वादळ त्याला बुडवू शकत नव्हतं. Even if it would have gone down, आणि जरी येशू खाली गेला you असता know, he would have come up. आणि तो वर आला असता. Amen. आमेन. Because the word that Jesus said, कारण येशूने जे शब्द बोलला, the word that Jesus said, येशूने जे शब्द let सांगितले, us go to the other side, चला तर आपण पलीकडे जाऊ, was enough for them to take to the other side. ते पूरक होतं त्या सर्वांना त्या पलीकडे घेऊन जाण्याकरता. As Jesus gets up, आणि जसाच येशू ख्रिस्त उठून you उभा know, he राहतो asked his question. आणि तो शिष्यांना एक प्रश्न विचारतो, And he said, why are you fearful? आणि तुम्ही का इतके भित्रे आहात, Why are you fearful? तुम्ही का भित्रे आहात, Why are you fearful? तुम्ही का भित्रे आहात. My brother, my sister, माझ्या भावानं fear बहिणीनं, is not from God. भीती ही देवापासून नाही. When the storm comes in your life, जेव्हा वादळ तुमच्या जीवनामध्ये yes, येतं the fear will try to enter in your mind, thoughts, life. आणि ते भय तुमच्या हृदयामध्ये, विचारांमध्ये येऊ लागतं. I'll tell you one thing. मी तुम्हाला एक सूच सांगतो. When Jesus got up, आणि येशू ज्यावेळेस उठला, he said, be quiet. येशू म्हटला शांत हो, And the wind stopped. आणि वादळ शांत झालं. I'll tell you one thing. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. Any one of the disciples, कुठल्याही एका शिष्याने if they would have said this, आणि जर हे बोललं असतं, storm, stop. Jesus शांत. said, we are going to other side. शांत व्हा वादळा, येशूने म्हणले की मी पलीकडे जाणार आहे, It would have obeyed it. ते कदाचित त्यांनी ऐकलं असतं. Hallelujah. हालेलुया. The problem is in our life, आणि समस्या आपल्या जीवनामध्ये ही आहे, we do not speak to the storms. आपण वादळांशी बोलत We नाही, do not speak to the problems. आपण त्या समस्येशी बोलत नाही, You know, we always try to go to Jesus, आणि आपण येशूकडे जाण्याचा or we प्रयत्न करतो, always try to go to pastor. आणि आपण कदाचित पास्टरकडे We जातो, try to go to the leaders. आणि आपण लीडर्सकडे जातो. But one thing we have to understand, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, that Jesus has given, you know, authority to you and me. प्रभू येशूने तुम्हाला आणि मला अधिकार दिलेला आहे. Jesus said, you don't have faith?
येशू म्हणला तुम्हाला विश्वास नाही You का? don't have faith? तुम्हाला विश्वास नाही का? That was a question Jesus asked them. येशूने तो प्रश्न विचारला And I said, what kind of faith? आणि कुठली मी विचार करू लागलो कुठला विश्वास? You know, that morning Jesus had taught them a parable of sowing of the seed. आणि त्याच सकाळी पेरणाऱ्याच्या दाखल्याविषयी येशूने त्यांना शिकवलं And Jesus had told them, आणि येशूने त्यांना when the सांगितलं seed, the word of God, आणि जे बी देवाचं वचन आहे is fell in a good ground, आणि जर ते चांगल्या उपजाऊ जमीनमध्ये it पडलं will produce 30-fold, 60-fold, or 100-fold. आणि ते 30%, 60% आणि 100% पीक देईल. They heard this morning. सकाळीच त्यांनी हे वचन ऐकलं होतं In the evening, आणि संध्याकाळच्या वेळेस when the storm had come, आणि वादळ आलं the word was forgotten. ते वचन विसरून गेले. Do you know, friends? तुम्हाला माहिती आहे की प्रियांनो? Jesus never said, येशूने कधी असं you बोलला will नाही have a comfortable journey. तुम्हाला एक आरामदायक प्रवास असेल. Never. कधीच नाही. When you follow Jesus Christ, जेव्हा तुम्ही येशूला अनुसरता there will be challenges. तिथं आव्हानं येतील Jesus knew that. आणि येशूला माहित होतं. Do you know the story of what happened after they reached the other side? आणि तुम्हाला माहिती आहे का ते पलीकडे गेल्यानंतर काय झालं? If you read in chapter 5 of Mark, आणि 5व्या अध्यायामध्ये there was a मार्क्समध्ये demon-possessed person. आणि तिथे एक सैतानाने ग्रासलेला भूतग्रस्त असा व्यक्ती होता. Jesus cast out that demon. येशूने त्या भूताला घालवून टाकलं. I 100% believe आणि मला 100% विश्वास the आहे demon were trying to stop Jesus Christ. आणि तो सैतान येशूला थांबवायचा प्रयत्न करत It होता. was a legion. Huh? How many were there? 2,000. 6,000. Legion. एक सैन्य. सैन्य होतं. भूताचं सैन्य त्या ठिकाणी होतं. And I believe आणि माझा विश्वास they आहे had taken hold of that man. आणि त्या मनुष्याचा त्यांनी ताबा घेतला In the असेल. spiritual realm, they saw a spiritual man is coming. आणि आत्मिक दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं असेल की एक आत्मिक व्यक्ती Somehow they wanted to stop him. आहे. आणि त्या कसं तरी करून त्याला थांबवायचं होतं. My brother, my sister, I'll tell you. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, When storms comes in your life, ज्यावेळेस वादळ तुमच्या जीवनामध्ये just येतात don't think they are just natural things. आणि असं विचार न करू की ते नैसर्गिक आहे There are spiritual things behind that. आणि त्याला त्यामागं आत्मिक गोष्टी आहेत. You and me should take a stand. आणि तुम्ही आणि मी एक स्टँड घेतला पाहिजे And we should speak to the storm. आणि आपण वादळाला बोललं We should पाहिजे speak to the Satan. आणि सैतानाशी बोललं पाहिजे. You know, few years back I have read this story. This is a true story, okay? आणि काही वर्षापूर्वी ही सत्य घटना There मी was a वाचली. businessman. एक व्यावसायिक होता And he loved the Lord. आणि तो प्रभूवर प्रेम करत And he होता used to give tithes. आणि तो दशमांश देत असे. But there was a challenges in his business. आणि त्याच्या व्यवसायामध्ये आव्हानं आली You know, he was not getting some permissions from the banks. आणि बँकेकडून काही परवानगी त्याला मिळत नव्हती It was very challenging for him. आणि त्याच्यासाठी फार कठीण परिस्थिती होती. So, you know, one day he was really praying. Almost for a month he was praying. आणि एक दिवस तो महिनाभर जवळजवळ तो प्रार्थनेमध्ये होता There या was a विषयावर. situation that he was not able to pay for his people, those who work for him. आणि त्याचे काम करणारे लोक होते त्यांना देखील तो पगार देऊ शकत As नव्हता. one day morning, आणि एक दिवशी he सकाळी was reading book of James, आणि तो याकोबाचं and पुस्तक it वाचत says, होता. submit to God and resist the devil. आणि देवाला समर्पित व्हा आणि सैतानाला अडवा. And as I was reading, आणि जसंच तो हे वचन he वाचत felt होता a prompting in his heart. आणि त्याच्या हृदयामध्ये त्याला उकळी आली. And he said, Lord Jesus, प्रभू येशू, I submit to you. मी तुला समर्पित And I होतो resist the devil that tried to stop my funds. आणि मी त्या सैतानाला धमकावितो जो माझे फंड्स थांबवत आहे. And the moment he said that, जसंच तो ते बोलला that day when he went to the work, आणि त्या दिवशी तो कामाला गेला he received a phone call from his bank. आणि बँकेकडून एक कॉल आला And the work that was stopped was done for him. आणि जे थांबलेलं होतं ते काम पूर्ण झालं. Hallelujah. हालेलुया. What do you think? The Lord is sleeping? तुम्हाला काय वाटतं येशू झोपलेला आहे?
No. नाही. He wanted you and me to have faith. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी He विश्वास wanted ठेवावा. we should take authority. आपण अधिकार He घ्यावा. wanted we should speak to the situations. त्याची इच्छा आहे की आपण त्या परिस्थितीशी बोलावं. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. My brother, my sister, माझ्या भावांनो बहिणीनो, you know, when Jesus woke up, आणि ज्यावेळेस येशू उठला, he said, why are you fearful? तुम्ही का घाबरलेले आहात? My brother, my sister, there will be storms in your life. तुमच्या जीवनामध्ये There वादळ will be निश्चित challenges असणार in आहे. your life. आव्हानं निश्चित असणार आहे. Learn to speak to the problems. आपण त्या आव्हानांशी बोलण्याकरता तयार असलं We पाहिजे. all know Mark chapter 11 verse 23. आणि मार्क 11:23 मध्ये काय म्हणलेलं आहे? Before that, the story goes like this. आणि त्याच्या अगोदर एक ही कहाणी Jesus, अशी when होती. he was walking, आणि येशू ज्यावेळेस he चालत was होता, hungry. तो भुकेला होता. There was a fig tree, आणि एक अंजिराचं झाड and he होतं. went there, तो गेला तिथे and he did not find any fig. आणि तिथं काही अंजीर भेटले And नाही. Jesus said to the fig tree, आणि येशूने त्या अंजिराच्या झाडाला from this बोलला, time forth, ह्या वेळेपासून no one will eat your fruit. तुझं फळ कोणी खाणार नाही. And all the disciples heard that. आणि प्रत्येक शिष्याने ते ऐकलं. And when he went, आणि ते गेले पुढं. they came night, slept on the mountain. कदाचित ते डोंगरावर झोपले रात्रभर. Next day morning, as they were going, आणि पुन्हा एकदा जात असताना त्या ठिकाणातून, again the Peter, आणि त्यावेळेस पेत्र, and his Lord, प्रभू, yesterday कालच you spoke to this tree, तू या झाडाशी बोलला, and today आणि आज the tree is completely dried. आणि आज ते झाड पूर्ण सुकून गेलेलं आहे. And Jesus said, आणि येशू बोलला, Peter, have faith of God. पेत्रा, देवावर विश्वास ठेव. Everybody say, have faith of God. देवावर विश्वास ठेवा. Everybody is not saying, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. देवासारखा विश्वास ठेवा. देवासारखा विश्वास ठेवा. Have faith of God. देवासारखा विश्वास. How did God created everything? कसं देवाने सर्व काही निर्माण केलं? God spoke. देव बोलला. And verse 23 says, आणि वचन 23 सांगतं, hey Peter, हे पेत्रा, if you say to the mountain, आणि तू जर त्या पर्वताशी बोलला, what it says? Verse 23, for assuredly I say to you, whoever says to this mountain, be removed and be cast out into the sea, and does not doubt in his heart, but believes that those things he says will be done, he will have whatever he says. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. My brother, my sister, माझ्या भावांनो, when storm comes on your life, जेव्हा वादळ तुमच्या जीवनामध्ये येतात, I'll tell you one thing, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, build atmosphere of faith around you. विश्वासाचं वातावरण आपल्या आजूबाजूला तयार करा. How do you build the atmosphere of faith? आणि कसं तुम्ही देवाचं ते वातावरण तयार कराल? Fellowship with the people who speak faith words. आणि अशा लोकांबरोबर सहभागिता करा की ते विश्वासाचे शब्द बोलतात. There are some believers, they always speak negatives. काही असे विश्वासणारे आहेत की सतत ते नकारात्मक बोलतात. They see worldly things. ते जगिक And गोष्टीकडे they say पाहतात. it cannot happen. ते म्हणतात की असं होणार नाही. And then when you fellowship with them, आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर and you सहभागिता start करता, speaking the same language, तुम्ही देखील त्याचप्रमाणे बोलू लागता. I'll tell you one thing. मला तुम्हाला सांगू द्या, You need to fellowship with the people, those who speak language of faith. आणि तुम्ही अशा लोकांबरोबर सहभागी व्हा जे विश्वासाची भाषा बोलतात. Meditate on God's word. देवाच्या वचनावर मनन करा. Meditate on God's, build your faith. आणि देवाच्या वचनावर मनन करून विश्वासाला वाढवा. Go to the word of God. देवाच्या वचनाकडे जा. Whatever the storm, whatever the situation in your life, search verses for that situation for your life. आणि तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी वचन शोधा आणि ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते बोला. Pick that word. ते शब्द बोला. Keep that word in your heart. ते हृदयामध्ये ठेवा. Keep that word in your heart. तुमच्या हृदयामध्ये ते वचन ठेवा. Whatever the storm may be in your life. आणि
जो कोणतं वादळ तुमच्या जीवनामध्ये आहे, And I'll tell you one thing. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, Speak the word. शब्द बोला, Speak the word. शब्द बोला, Speak the word. शब्द बोला. Jesus said, let us go to other side. येशू बोलला, चला आपण पलीकडे जाऊ. It is a hard time, कठीण समय होता, but परंतु we will go to other side. आपण पलीकडे जाऊ, Because it is written in God's word. आणि ते देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. God's word is true. येशूचं वचन सत्य आहे. Hallelujah. हालेलुया, Amen. आमेन. And you will pass over. आणि तुम्ही पार करा. You will be blessed. You will be a blessed person. तुम्ही एक आशीर्वादित लोक असाल, And you will see success in your life. आणि तुम्ही यशस्विता तुमच्या जीवनामध्ये पहा. Amen. आमेन. I want to show one more person who was in the storm, and I will end it. आणि अजून एक व्यक्तीविषयी जो वादळामध्ये Most होता of you त्याविषयी may be बोलूया. knowing about that. आणि आपल्याला कदाचित माहित असेल. In the Old Testament, there was a guy named Jonah. आणि जुन्या करारामध्ये योनाची कहाणी आपल्याला And माहिती God आहे. said, आणि Hey देव बोलतो, Jonah, योना, I want you to go to Nineveh आणि माझी इच्छा आहे की तू निनिवेला जावं and go and preach gospel there. आणि तिथे जाऊन तू शुभवर्तमान सांगावं. And I'll tell you, there are some Jonahs here. आणि मला माहिती आहे या ठिकाणी काही योना आहेत. Some Jonahs here. काही योना इथे आहेत. God has spoken to their heart. देवाने त्यांच्या हृदयाशी बोललेलं आहे. Go and talk to your relatives, तुमच्या नातेवाईकांशी तुम्ही जाऊन your बोला, friends, तुमच्या मित्रांशी बोला, and you say, आणि तुम्ही म्हणता, God, देवा, they have hurted me so badly. त्यांनी मला खूप दुखावलेलं आहे, Even enemy would have not behaved like that with me. आणि माझ्या शत्रूने देखील माझ्यावर असं वागलं नसेल, How I can go there? आणि तिथं मी कसं जाऊ? I'm not going to go. मी नाही जाणार त्या ठिकाणी. So this guy, आणि his मग- name is Jonah. आणि हा योन्याने काय केलं? He came to the port. आणि तो त्या त्या Port. पोर्टच्या ठिकाणी आला, समुद्र ठिकाणी, बंदरामध्ये आला. And there are two ships. आणि तिथे दोन नावा होते. One goes to Nineveh, एक निनिवेला जाणार होती, other goes to Tarshish. आणि एक तार्शिसला जाणारी होती. Tarshish is a place in Spain. आणि तार्शिस हे स्पेन ह्या शहरामधलं And गाव there आहे. is a lot many enjoyable things to do. आणि तिथे खूप आनंददायी गोष्टी आहेत, Wonderful things to fulfill. आणि खूप आनंददायी गोष्टी त्या So he ठिकाणी goes आहेत. to the counter and take the ticket. आणि तिथे जाऊन तो तिकीट घेतो त्या काउंटरवर. God says this guy is going to Nineveh. आणि देव म्हणला की हा व्यक्ती निनिवेला जाणार But आहे. in his heart, पण त्याच्या हृदयामध्ये, Nineveh are the people enemy of Jews. आणि त्याच्या हृदयामध्ये होतं की निनिवेतील लोक हे यहुदी लोकांचे शत्रू आहेत. And he didn't want to go and preach gospel to them. आणि त्याची अजिबात इच्छा नव्हती की तिथे जाऊन शुभवर्तमान So he सांगावं. gets into the boat. आणि तो एका बोटीमध्ये घुसतो, That's supposed to go to Tarshish. आणि ते तार्शिसला जाणाऱ्या बोटीत And जातो. what does he do? आणि तो काय करतो? Go to Jonah chapter 1 verse 5. आणि योना पहिला अध्याय आणि 5वं वचन आपण वाचूया. This guy go down in the ship and sleep. आणि त्या Verse 4 and 5, is it? जोना वर्स 4 and 5. 4. Jonah chapter 1 verse 4. But the Lord sent out a great wind on the sea. Now listen, we saw a great wind was sent by the enemy, devil. आणि आपण पाहिलं की जे मोठं वादळ त्या सैतानाने पाठवलं होतं. Now the Lord is sending a great wind. आता ह्या ठिकाणी परमेश्वर हे वादळ पाठवत And आहे. there are two different things you have to understand here. आणि इथं दोन महत्वाच्या गोष्टी आपण समजणं गरजेचं आहे. Some people, those who are walking with Jesus, आणि काही लोक जे येशू बरोबर चालत होते, those who have Jesus in their boat, आणि येशू त्यांच्या नावेमध्ये आहे, they will face wind. त्यांना वादळाला सामोरं जावं But this लागेल. guy was running away from the will of God. परंतु हा व्यक्ती योना तो देवाच्या इच्छेविरुद्ध And पळत when you होता. are running away from the will of God, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध पळत आहात, it looks like God sends some storms in your life. आणि मग त्यावेळेस काही वादळ देवा पाठवतो. It was God sent out a great wind on the sea, and there was a mighty tempest on the sea, so that the ship was about to be broken up. Jonah. जोना 1:4.
So you can just, Read it out. Yeah, know. let me read it out. yeah, just translate like that only, read that. And there was a great storm and the ship was breaking up. आणि एक मोठं वादळ होतं आणि त्या ठिकाणी ते तारू फुटू लागलं. And what happened? Verse 5. आणि 5व्या वचनामध्ये Where was Jonah? आणि योना कुठे होता? And the mariners were afraid. Every man cried out his God. आणि प्रत्येकाने देवाचा धावा केला These guys, they threw away all cargo. आणि बऱ्याचशा वस्तू त्यांनी बाहेर समुद्राच्या बाहेर They टाकायचा प्रयत्न lightened the केला. load. आणि ओझं कमी केलं. आणि ते वजन त्या नावेतलं कमी केलं. But read that. But Jonah had gone down into the lowest part of the ship and had lain down and fast to asleep. आणि योना त्या बोटीच्या तळाच्या खोलीमध्ये गेला आणि तिथून गाढ झोपेमध्ये Can गेला you तो. imagine? आणि तुम्ही विचार करू All शकता are का? afraid आणि सर्व घाबरलेले आहेत and this man is sleeping. आणि हा व्यक्ती झोपलेला आहे. What do you think about Jonah? काय तुम्ही विचार करता योनाच्या बाबतीत? Same like Jesus? येशू सारखा Jesus विचार also करता? was sleeping. येशू देखील झोपला होता. He had a faith in God. I said, these two ships, two boats, and both are them are sleeping. आणि हे दोन बोटी आहेत आणि दोघेही जण ह्या बोटींमध्ये झोपलेले आहेत. It was very challenging when I was reading this. आणि ज्यावेळेस मी वाचत होतो तेव्हा मला फार आव्हानात्मक वाटलं. Yes, Jonah had 100% faith in God. आणि योनाला 100% देवावर विश्वास होता, He was sleeping, परंतु तो झोपला होता. but he was running away from the will of God. आणि तो देवाच्या इच्छेविरुद्ध जात There होता. are some people who are gone to the sleep. काही लोक झोपी गेलेले आहेत They know there is a will of God for my life. आणि त्यांना माहिती आहे की माझ्या जीवनासाठी देवाचा काहीतरी You know, उद्देश आहे. there's a will of God. देवाचा काहीतरी उद्देश आहे. Jesus had a purpose to go to other side. I'll tell you one thing. आणि येशूचं पलीकडे जाण्याचा एक उद्देश होता. When Jesus went and he just cast out demon from that demon possessed man, आणि ज्यावेळेस येशू त्या पलीकडे जाऊन त्या भूतग्रस्त व्यक्तीला बरं केलं Jesus sent him to the Decapolis. आणि दकोपोलिस प्रांतामध्ये त्या व्यक्तीला And पाठवलं. in the Decapolis, there were so many cities. आणि बरेचसे शहर त्या दकापोलिस प्रांतामध्ये This होते. man went and he preached gospel to everybody. आणि हा भूतग्रस्त व्यक्ती जो बरा झाला होता त्यांनी All सुवार्ता the cities सांगितली. knew how this man was. प्रत्येक शहराला माहिती होतं हा He भयंकर preached व्यक्ती the होता. gospel. आणि तो गॉस्पेल घेऊन त्यांच्यापर्यंत Whenever गेला. God has some purpose for our life, ज्यावेळेस देवाची आपल्या जीवनाविषयी काही योजना there असते is a purpose, friend. तिथे एक उद्देश आहे. Don't, get frightened with the storms. आणि जरी वादळ आलं आणि तुम्हाला भीती वाटली, When next time when Jesus went there, पुनरपि जेव्हा येशू त्या the ठिकाणी whole गेला crowd gathered from all the Decapolis. आणि सर्व ठिकाणातून सर्व लोक जमा झाले. And now Jonah was running away. आणि आता योना हा दूर पळत होता. And we know, I just want you to read verse. I will read for you. So it's the whole story goes of Jonah. I want to end, friends. My time is finished. So he said to them, I am a Hebrew. तो म्हणला की मी यहुदी आहे. Now they all asked who is the problem maker. So they cast out the lots and Jonah's name came up. आणि मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाचं नाव आलं. And he said, I am the Hebrew. आणि मी यहुदी आहे I fear the Lord. आणि मी देवाचं भय धरणार आहे. He thinks he has a fear in his heart. त्याला असं वाटत होतं की मला माझ्या हृदयामध्ये देवाचं भय आहे, But running away from the will of God. परंतु देवाच्या उद्देशापासून तो पळत होता I दूर. don't know how things are in your life. मला माहित नाही तुमच्या जीवनामध्ये If there कशा are some गोष्टी आहेत. storms in your life, जर तुमच्या जीवनामध्ये वादळ आहे, you should check. आपण ते तपासलं पाहिजे. Is this because I'm running away from the will of God? काय हे वादळ देवापासून दूर जाण्यामुळे आहे Or it is from Satan? किंवा हे सैतानापासून आहे? The God of heaven who made the sea and the dry land. ज्या देवाने समुद्र आणि कोरडी भूमी तयार केली, I fear him. मी त्याचं भय धरतो. And Bible says,
आणि पवित्र शास्त्र सांगतं Then the men were extremely afraid. All the men were afraid of Jonah. आणि त्या ठिकाणचे लोक घाबरले योनाला. And why have you done this? तू हे का केलं? For the men knew that he fled from the presence of the Lord. आणि त्यांना कळालं की तो देवाच्या सानिध्यापासून दूर पळत आहे. Because Jonah told him, आणि योनाने त्यांना ते सांगितलं, when you run away from the presence of God, जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यापासून दूर पळत असाल, there was a storms in their life. त्याच्या जीवनामध्ये ते वादळ होते. Then the story goes further. आणि ती कहाणी पुढे जाते. Jonah said, योना म्हणाला, pick me up, मला उचला, throw me in this storm. या वादळामध्ये मला फेका. This was his suggestion. आणि हे त्याचं सजेशन होतं. So they picked up Jonah and threw him into the sea, and the sea ceased from the storm. आणि त्यांनी योनाला उचललं आणि त्या समुद्रामध्ये फेकलं आणि समुद्र शांत झाला. There are two kind of storms can be calmed down. दोन प्रकारचे वादळ आपण शांत करू When शकतो. Satan brings it, जेव्हा शैतान you have ते to वादळ speak घेऊन येतो, you have to speak to that storm. तुम्हाला त्या वादळाशी But बोलायचं if आहे. God sends a storm, परंतु जर देव वादळ पाठवत आहे you have to jump by faith. आणि विश्वासाने तुम्ही त्याच्यामध्ये उडी मारली पाहिजे And be in the hand of God. आणि देवाच्या हातामध्ये And पोहोचलं we know पाहिजे. the story. आणि आपल्याला माहित आहे God had already prepared a big whale. आणि देवाने एक मोठा वेल मासा ऑलरेडी तयार केलेला आहे. तो तोंड उघडून उभा आहे. त्यामध्ये Inside, आपण जाऊया, inside the whale. त्या वेल मासाच्या आत जाऊया. 3 days and 3 nights. 3 दिवस आणि 3 रात्र He crying, praying, God, save me. आणि त्याने प्रार्थना केली 3 दिवस आणि 3 रात्र की देवा मला बचाव कर. And then he came out. आणि मग तो बाहेर आला. My brother, my sister, माझ्या भावानं आणि बहिणीनं, I don't know what kind of storm you are going through in your life. मला माहित नाही तुम्ही कुठल्या वादळातून जात आहात. Any storm, कुठलंही वादळ, Lord wants to save you. देवाला तुम्हाला सुरक्षित In the ठेवायचं boat आहे. storm, ह्या दोन्ही Lord saved वादळामध्ये them. देवाने त्यांना वाचवलं. In first storm, when we read in New Testament, नवीन करारामध्ये पहिल्या वादळामध्ये God wants you to speak by faith to the storm. देवाची इच्छा होती की तुम्ही विश्वासाच्या द्वारे त्या वादळाशी बोलावं. Second storm, दुसरं वादळ, if you are running away from the will of God. आणि तुम्ही जर देवाच्या इच्छेविरुद्ध पळत In आहात, fact, if you do not know, you are not seeking the will of God. आणि जर तुम्ही देवाची इच्छा काय आहे हे I शोधत नसाल, request you, seek the will of God, देवाची इच्छा शोधा and you will be saved. आणि मग तुम्ही बचावले जा. Let's close eyes. आपले डोळे आपण बंद करूया. Let's close eyes. आपले डोळे आपण बंद करूया Allow the Holy Spirit of God to speak to your life. आणि पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाशी बोलू द्या. Oh Lord, we thank you. Thank you, Jesus. धन्यवाद हे बाप्पा. If you are going through storms in your life, जर तुम्ही वादळातून जात असाल, my brother, my sister, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, He's there to help you. तो तुमची मदत करण्यास तयार आहे. Just speak to the storm. त्या वादळाशी फक्त बोला, Resist him. त्याला अडवा. The Lord wants to take you to the other side of your life. आणि देवबाप तुम्हाला तुमच्या जीवनाच्या दुसऱ्या भागामध्ये घेऊन जाऊ शकतो. Some of you are going through a lot of challenges. आणि अनेक आव्हानातून काही लोक जात आहेत. Your own body, तुमचं स्वतःचं शरीर, your own family, तुमचे परिवार, storms are there. आणि तिथं वादळं आहेत. Somebody's brother is going through the storm. कुणाचा बंधू वादळामधून जात आहे. Somebody's child is going through the storm. कुणाचं तरी लेकरू हे वादळातून जात आहे. Resist the devil. त्या सैतानाला अडवा. Speak against it. त्याच्या विरुद्ध बोला. Stand by faith. विश्वासामध्ये उभे राहा. Take the word. देवाचं वचन घ्या. Create atmosphere of faith. विश्वासाचं वातावरण तुम्ही तयार करा.
तुझ्यासाठी बापा Today I speak आज मी बोलतो in the name of Jesus येशूच्या नावामध्ये to every storm, प्रत्येक वादळाला, storm of sickness, आजारपणाच्या वादळाला storm of financial situations, आणि आर्थिक परिस्थितीच्या storm वादळाला, of family situation. कुटुंबाच्या समस्येच्या वादळाला Be in peace शांत हो in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Holy Spirit, पवित्र आत्म्या take over our lives. आमच्या जीवनाचा ताबा घे. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. Amen, amen. Hallelujah. Hallelujah. प्रेज लॉर्ड. का नाही आपण आलेल्या वचनासाठी आपण टाळ्या वाजूया जोरात. मला विश्वास आहे की या वचनाद्वारे तुम्ही सर्वजण आशीर्वादित झालेले आहात आणि आपल्याला माहिती आहे की परमेश्वर जो येशू ख्रिस्त आहे तो आपल्या बरोबर आहे. आपण जरी वादळामध्ये आहोत तो आपल्या बरोबर आहे. आमेन. तो तुम्हाला कधी पडू देणार नाही. आमेन. तुम्ही बुडायला लागला तरी तो तुमचा हात धरून तुम्हाला उचलणार आहे. आमेन. हालेलुया. प्रियानो, ही वेळ घेऊया आणि आपण देण्याच्या सेवेमध्ये आपण जाणार आहोत. ऑफरिंगच्या सेवेमध्ये जाणार आहोत. आपल्याला माहिती आहे की देण्याद्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आशीर्वादाची वतनी करतो. तसं आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो की त्या विधवेने दोन नाणे देऊन टाकले. जिथं होतं नव्हतं ते देऊन टाकलं. तिच्या जीवनामध्ये काय झालं असेल? ती उपाशी राहिली असेल का? तिच्या जीवनामध्ये समस्या आल्या असेल का? नाही. बर्नबा प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो त्याने आपली शेतजमीन विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली. त्याच्या जीवनामध्ये कोणत्या समस्याला तो तोंड गेला असेल का? का तो उपाशी राहिला असेल का? नाही. कारण देण्यामध्ये आशीर्वाद आहे. जुन्या करारामध्ये पाहतो एलियाच्या वेळेला ते विधवेने काय केलं? भाकर है ना, पीठभर होतं ना, तिनं काय केलं? एलियाला आणून दिलं, देवाच्या सेवकाला आणून दिलं. ती काय करणार होती? ती खाऊन तिचा मुलगा आणि ती म्हणत ती आम्ही मरून जाऊ. पण जेव्हा तिनं दिलं त्याचं अख्खं घरानं त्या दुष्काळामध्ये काय झालं? आशीर्वादित झालं. देवाने त्यांना आशीर्वादित केलं. आमेन. जरी तुमच्या जीवनामध्ये फायनान्शियली स्ट्रगल असेल, स्टॉर्म्स असतील, वादळ असतील, पण देण्याद्वारे ते वादळ शांत करू शकता. आमेन. हालेलुया. तर ही वेळ घेऊया. आपण देण्याच्या सेवेमध्ये जाणार आहोत आणि आपल्यामध्ये देण्याच्या सेवेमध्ये आपल्यामध्ये ब्रदर जॉय आणि कॅरल आहेत. ते सेवेमध्ये चालू त्याने ऑफरिंग गाण्यामध्ये आपल्याला वर्शिप टीम चालवेल. आमेन. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. प्यार है, तुझसे ही प्यार है. प्यार है तुझसे यीशु. प्यार है
तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु, तुझसे यीशु, तुझसे यीशु. पण आलेल्या ऑफरिंगसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्यामध्ये ब्रदर संजय बनसोड आहेत, ते समोर येतील आणि आलेल्या ऑफरिंगसाठी प्रार्थना करतील. आपण आपले डोळे बंद करूया. सामर्थ्यवान जिवंत दे बापा, आम्ही खरोखर तुझे आभार मानतो दे बापा. या पवित्र बारी परमेश्वरा, तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलंस आणि दे बापा तुझी आराधना भक्ती करण्यासाठी प्रभू दे बापा तो आम्हाला तू सहाय्याने मदत केलंस, तुमचे आभार मानतो दे बापा. ज्यांनी प्रभू दे बापा उदार हस्ते या दानार्पणामध्ये भेट दिलेली आहे दे बापा, त्यांना तू अधिक आणि अनेक आशीर्वादित कर दे बापा. त्यांना दे बापा त्यांच्या कमाईला तू बरकतीचा अनुग्रह तू कर दे बापा आणि त्यांना तो आशीर्वादित केलास, म्हणजे आभार मानतो दे बापा. प्रार्थना करतो दे बापा की ज्यांनी नाही दिलं त्यांनाही तो आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचा तो गौरव तो करून तो घे. येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड पवित्र आत्मा तू म्हणतो ऐक.